स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरती आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होती आहे। मुंबई पोलिसांनी खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी कामराने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये केलेल्या व्यंगात्मक टीकेबद्दल कामराच्या विरोधात राज्यभरात दाखल झालेले गुन्हे खार पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आले। दरम्यान मद्रास हायकोर्टाकडून या प्रकरणी कामराला अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा 17 एप्रिल पर्यंत कायम आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने बुक माय शो या कंपनीला उद्देशून एक मोठी पोस्ट लिहिली आहे। एकतर मला तुमच्या ॲपवरून काढून टाका आणि काढलं तर माझ्या प्रेक्षकांचा डेटा मला द्या, असं कामराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय। माझ्यासारख्या कॉमेडियनचे शो लावण्याचे एक्सक्लुझिव्ह हक्क बुक माय शो कडे असतात, मात्र त्यावर जर मला ब्लॉक करण्यात येणार असेल तर मी माझ्या प्रेक्षकांसोबत संपर्क कसा साधायचा, असा सवालही कामराने विचारलाय। तर कुणाल कामरा यांनी बुक माय शोला आता पत्र पाठवलंय आणि यादीमधून काढू नये अथवा आपला कार्यक्रम किती जणांनी पाहिला, किती उत्पन्न मिळालं याची माहिती द्यावी अशी मागणी केली होती आणि यावरती बुक माय शोने सुद्धा उत्तर दिलंय। बुक माय शोचं कामराला उत्तर नेमकं काय आपण बघतोय। आम्ही केवळ तिकीट विक्रीसाठी माध्यम आहोत। कोणतं कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजक घेतात। आमच्या व्यासपीठावरून आम्ही कोणत्याही कलाकाराला त्यांच्या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीपासून रोखू शकत नाही। कोणत्याही कार्यक्रमातील आशय ही संबंधित कलाकार आणि आयोजकांची जबाबदारी असते, आमची नाही, असं उत्तर बुक माय शोने दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।